शायरा केले भारी बारी केली राजापूरला शोभेल नांदेला शोभेल अशी बारी केली नाथ खुळा भारी शास्त्राचा भाग पण मला एकच गोष्ट आठवली गोवाने एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा प्रश्नाचे उत्तर सहा उत्तर दिली ते गाणं आठवलं तुम बम बम करावं आणि बाजूला सणावं हो अहो बम बम करावं तुम्ही बाजूला सरावं सासा उत्तर देऊन मी तुम्ही खोटा ठरावं खुर्च्या आली उत्तर देऊन बघावं लढर बुवा एकावर सहा प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा प्रगती 1 ते 5 पर्यंत आमचा लढर बुवाने दिले आहे आमच्या सोबत दिले आहे पण बुवा तुम्ही जसं म्हणाला आमच्या ग्रंथामध्ये एकच उत्तर आहे आमच्या पण ग्रंथात एकच उत्तर आहे तुमचं उत्तर आमच्या ग्रंथानुसार मिळतं उत्तर नाही आणि पुढचा भाग गाऊया तर बुवाने बोललं ते म्हणतात हा बाईच्या डोक्यात कसा फरक पडला चांगला विषय शास्त्राचा आहे पण गमतीचा म्हणून एक काय देतो करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली अरे करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली अरे थंडीन बाई कुडकुडीन इरल्यात हो शिरली थंडीन बाई कडकड हो इरल्यात हो शिरली थंडीन बाई कडकड हो शिरली थंडीन बाई कडकड हो शिरली करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली करायची वटवट भारी झटपट आज कशी जिरली थंडीन बाई कुडकुडीन हो शिरली मी तुम्हाला कुत्सित उत्तर म्हणणार आहे की तुमची पहिली बार ह्या हंगामाची पहिली बार देवा शब्द सांगतो तुझ्या साधा शब्द घेऊन सांगतो मी तुम्हाला तिरस्काराने किंवा कुत्सित उत्तर नाही म्हटलं की या हंगामातली गोवाची आपली पहिली बार आहे माझी 21वी बार आहे एकापासून 21 तो पुण्याचा भाग होता तुम्ही म्हणाला 25 बार करून दाखवेल तेच तर पाहिजे कल्पितराला प्रथम दिवस आले आहेत आणि तुमच्यासारखे महावीर या क्षेत्रातले ते आले पाहिजेत बाहेर आले पाहिजे मी तुम्हाला अजिबात काय वाईट नाही दुसरी गोष्ट शाहीरांनी आमच्या गमतीचं उत्तर दिलं आहे ते बुवा आम्ही काय विचारलं की मुरलीचा आणि राधेचा संबंध काय ना आता काही विचारलं होतं तुम्ही वाहत गेला एवढा भाव करता ते नेमका पावसाला त्यात तुम्ही वाहता काय म्हणतो तर हिच्या केसामध्ये गजरा अहो पोरगी बघायला गेलं लग्नाचाच विषय पडतो तर कसा विषय बघा लय मंगळ दिस म्हणून कोणी हात बिघारीना जाणीला शोभना काय केलं पोरगी चांगली आहे शिकलेली माप आहे पण ही जाड आहे जरा जाड मित्रांनो सांगितले लय जाड आहे गोवाला काय म्हणतात आमच्या जाड्या पाहुणे आहेत किंवा सोबत पाहुणे आहेत त्यांना काय म्हणत नाही काय म्हणतो लय मंगळ दिस म्हणून कोणी हात बिघारीना कोणी मंगळ दिस म्हणून कोणी हात बिघारीना लय जाडीला शोभना मन तुझं लगीन होईना लय जाडीला शोभना तुझं लगीन होईना लय जाडीला शोभना
बघा सन्मानाची वारी लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख टिपोराचं चांदण लेख गारव्याचं चंदन लेख तुळाचं चांदण लेख गारव्याचं चंदन लेख टिपोराचं चांदण लेख सुखाचं नंदनवन लेख तुळा सरुंदावन लेख सुखाचं नंदनवन लेख गारव्याचं चंदन लेख टिपोराचं विचार हा किती आहे इत काही नाही देणारा आहे आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्षासारखं मातर सजू दे घर कसा चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला आमचे बंधू आमच्या मंगेश भावांचे भावजी तर धर्माचार्य जगद्गुरू आमच्या कोकणचा भाग या विश्वामध्ये हा परमात्मा इतका काम करतोय आमच्या हिंदू धर्मामधून जे बाहेर गेले होते त्यांना परत एकदा त्या धर्मात आणण्याचं सगळ्यात मोठं काम आणि त्याच्यानंतर वैज्ञानिक जे शैक्षणिक आहे सामाजिक आहे या पर्यावरणाच्या दृष्टीने जे आमच्या नाणी धीपती याने जे कार्य केलेलं आहे काय म्हणतोय धर्माचार्य जगद्गुरू दिला सुखाचा मार्ग जारी मंत्र गणी गणगणात बोलते दिला नरेंद्र महाराजांनी 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 धर्माचार्य जगद्गुरू धर्माचार्य जगद्गुरू दिला सुखाचा मार्ग जारी धर्माचार्य जगद्गुरू दिला सुखाचा मार्ग जारी गण माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी ओ सोमैल दूर चालू दगड घोटे गाठ्यातून त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला जवळी गळा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी शेवटचं गाणं मी गातो त्याच्यानंतर सगळ्यांनी आरती यायचं प्रतिस्पर्धी शाळेची मुलांना लवकर जायचं तर आपल्या सुधाकर गावडकर माऊली आमचे भोसले बंधू आहेत त्यांनी सांगितलं आणि रामकुमार घाणेकर गोवंदाचे घा असं असतं की एक मंत्री हिरो असतो बाबू मंत्री डायरेक्टर असतो सगळेकर असतो आणि त्याप्रमाणे आमच्या घाणेकर माऊलींच्या पाठीत साथ होत उभे राहिले आमच्या गोवाकडचे सुधाकर गावडकर माऊली त्यांचं निधन झालेलं आहे एक श्रोतांनी गंधर्व झिंबरवाडी पालशेत त्यांचा तालुका गुहागर झिंबरवाडी पालशेत त्यांचा तालुका गुहागर
समोरचे शाहीर सोबत गोवा झगडा गोवा आपल्या होय लगेच समोर उंदरावरी निर्विकारी सुंदर